हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सर्व? मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल। तर बरेच दिवस झाले, म्हणजे मला वाटते की 1 महिना जवळपास होतच आला आहे। 1 महिन्यापासून मी व्हिडिओज टाकलेला नाहीये। त्याचं कारणही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेच। तर बघा, काल एवढा पाऊस झाला आणि कालचे कपडे सुकलेच नाही। 1 दिवस पूर्ण सुकावले आणि आज सकाळी सकाळी कामाची सुरुवात पहिल्या कपड्यांपासूनच केली। कामाची सुरुवात म्हणण्यापेक्षा आमचा सकाळी नाश्ता वगैरे झाला। नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मी कामाला सुरुवात केली। तर बघा, व्हिडिओ न टाकण्याचं कारण तुम्हाला सांगते। काय झालं, 15-20 दिवसाच्या आधी वेदिकाचे पप्पा आजारी होते आणि त्यानंतर त्यांना बरं नाही, तेच वंश देखील आजारी पडला। आणि घरामध्ये कुणाचं जरी दुखत असेल ना, तर कामामध्ये अजिबातच लक्ष लागत नाही। आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलं आजारी असेल तर अजूनच टेन्शन येतं। तुम्हाला देखील असं होतच असेल बघा। मग 4-5 दिवस तर त्यातच निघून गेले आणि रक्षाबंधन देखील होतं। 7-8 महिने झाले आम्ही पण गावाकडे गेलो नव्हतो। वंश आजारी असल्यामुळे त्याचं देखील थोडं वातावरण चेंज होईल आणि आम्हाला पण गावाकडे जाऊन बरेच दिवस झाले। आणि गावाकडे गेलं ना तर त्याला शेळ्या कोंबड्या मम्मीकडे जे आहे ना त्याला खूप आवडतात, त्यांच्यातच तो रमून जातो। त्यामुळे आम्ही देखील गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यामुळे मी व्हिडिओज टाकला नाही। तर बघा, तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल। तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कपाट कसं आवरायचं हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं। तर बघा, कपाट आहे तसं आहे, थोडं देखील विस्कटलेलं नाही। फक्त जे काय मी गावाकडे कपडे घेऊन गेले होते ते जरा व्यवस्थित ठेवत आहे। आणि मध्ये मध्ये सारखा पाऊस येत होता त्यामुळे स्वेटर देखील मी काढले होते। बघा, वेळच्या वेळेला व्यवस्थित असं आवरून ठेवलं ना तर एकदम असं प्रेशर येत नाही आवरायला। म्हणजे एकदम आवरायचं जर काढलं तर दमून देखील जातं आणि आवरायचं देखील कंटाळा येतो। तर असं होऊ नये म्हणून ज्या त्या वेळच्या वेळेला आवरलं तर अजिबात थकत नाही आणि जे काही काम आहे ते आपण खुशी खुशीमध्ये करतो आणि जास्त पसारा देखील होत नाही। तर बघा, हा वंशचा नवीनच ड्रेस होता। म्हणजे मी याची घडी देखील म्हणजे ओपन देखील करून बघितलेला नाही अजून। हा असा कपाटामध्ये ठेवला, कारण सासरे ज्यावेळेस आले म्हणजे वंश आणि हे आजारी होते त्यावेळेस त्यांना दोघांना भेटायला आले, त्यांनी सोबतच घेऊन आलेले होते ड्रेस। आहे असा कपाटामध्ये ठेवला। तर बघा, खूप छान आहे। वरती जॅकेट आहे आणि आतमध्ये त्याला व्हाईट कलरचं शर्ट आहे आणि त्याच्यावर देखील थोडीशी डिझाईन आहे आणि कापड देखील खूप छान, म्हणजे वेलवेट टाईप आणि मऊ आहे। अजिबात त्याला टोचणार नाही आणि लहान मुलांना असेच ड्रेस पाहिजे असतात, कारण जरा जर टोचत जर असेल ना ड्रेस तर मुलं अजिबात घालत नाही, रडतात आणि लगेच काढायला सांगतात। तर खूप छान आहे। तर बघा, हे बेडशीट देखील होतं जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही। तर हे मी मिस्टर DIY मधूनच घेतलेलं आहे। तर याची प्राइस 500 रुपये होती, मला 300 रुपयाला भेटलं। म्हणजे ऑफर चालू होती, ऑफरमध्येच 300ला भेटलं। तर 2 पिलो कव्हर आणि डबल बेडशीट आहे। तर बेडशीट देखील खूप छान आहे, पिंक कलरचा आणि त्यावर व्हाईट कलरची फुलं ना, कॉम्बिनेशन खूप छान आणि मस्त फ्रेश कलर वाटतो। आणि कापड देखील याचं खूप छान आहे। बघा, तुम्ही बघू शकता, धुवून एकदम भरून निघणारं कापड आहे। आणि कसं काही कापड आहेत ना असे धुतल्यानंतर बघा भरून निघतात, छान असं कापड आहे त्याचं। तर बेडशीट देखील मला खूप आवडलं आणि मी मुद्दामूनच पिंक कलरचं घेतलं, कारण मला पिंक कलर खूप आवडतो। आणि बघा, एखादी वस्तू ऑफरमध्ये भेटतीये, स्वस्त भेटते आणि छान आहे तर घ्यायला काहीच हरकत नाही। अशा वस्तू तर मी सोडतच नाही, जे आवडतात ते घेणार म्हणजे घेणारच। कारण ऑफरमध्ये एवढं छान जर भेटत असेल तर का म्हणून सोडायचं। आणि तुम्ही देखील तेच करत असाल तर मी माझ्याकडे 4-5 बेडशीट आहे आणि हे मी एक्स्ट्रा घेऊन ठेवलं, म्हणजे दिवाळीमध्ये पण होईल त्यामुळे मी हे घेऊन ठेवलं। तर बघा, हे देखील व्यवस्थित असं कपाटामध्ये ठेवते, कारण कपाटामध्ये जागाच नाही, कपाट एवढं फुल भरलंय म्हणून समोरच असं ठेवलंय। तर बघा, एक कपाटी साईड त्यांची आहे आणि एक साईड माझी आहे। तर या साईड म्हणजे या बाजूला मुलांचे स्वेटर वगैरे ठेवत असते मी आणि जे की माझ्या साड्या आणि ड्रेस त्या ठेवत असते। तर चला, थोडक्यात तुम्हाला मी सांगते की मी माझं कपाट कसं ऑर्गनाइज करून ठेवते। तर बघा, वरच्या साईडला ज्या काय काठपदर साड्या आहेत ते एका बाजूला ठेवते आणि ज्या काय सिंपल नॉर्मल साड्या आहेत त्या एका साईडला ठेवते आणि त्याच्यावरतीच पार्टीवेअर साड्या वगैरे ठेवत असते। खालच्या कप्प्यामध्ये सर्व ड्रेस, जीन्स, टॉप डिवाइड करून व्यवस्थित अशी ठेवते आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मुलांचे स्वेटर आणि एक बॅग ठेवलेली आहे। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी कपाट माझं ऑर्गनाइज करून ठेवत असते आणि एकदम सुटसुटीत असतं।
जे की घेताना अजिबातच कपडे पडत नाही आणि व्यवस्थित काढता देखील येतात. आणि तर बघा अशा पद्धतीने मी माझं बेडरूम देखील आवरून घेतलेलं आहे. आणि बेडरूमचं सर्वात महत्वाचं म्हणजे जे की बेड असतो, बेड जर आपण व्यवस्थित नीटनेटका ठेवला तर सगळं बेडरूम व्यवस्थित क्लीन आणि टायडी दिसतं. तर बघा बेडरूम देखील माझं या ठिकाणी आवरून झालेलं आहे. घरामध्ये जर मुलं असेल तर कुठलंच काम ते व्यवस्थित करून देत नाही. आणि या ठिकाणी दादाचं देखील हेच चालू होतं. जरा त्याची किरकिर चालू होती, रडत होता, तर त्याला घेतच माझं जे काही काम मला करता येईल ते मी करत होते. नॅपकिन होतं तेच चेंज करायचं होतं, एक धुण्यासाठी टाकलं आणि जे धुतलेलं आहे ते व्यवस्थित असं हँग करून ठेवलं. तर ते झाल्याच्या नंतर लगेचच मी सोफा आवरायला घेतला, कारण गावाकडे गेलो आणि खूप धूळ बसलेली होती. आणि या ठिकाणी दादाचं देखील मला म्हणजे तो मला काहीच आवरून देत नव्हता. काय झालं, गावावरून आलं ना त्याला अजिबात असं करमना झाला, इथं राहायला जरा चिडचिडच करत होता. तिथं कसं शेळ्या वगैरे आहे ना, तर त्या शेळ्यांना वगैरे नादी लागत होता. तर आता सारखं माझ्या मागच फिरत आहे, मला अजिबातच काही काम करून देत नाहीये. तर बघा त्याच्या म्हणजे तोंडात नाकात वगैरे धूळ वगैरे जायला नको आणि अजूनच आजारी पडायला नको म्हणून मी त्याला सारखं साईडला करत होता, पण तो सारखं मध्ये मध्येच येत होता. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की किती धूळ झालेली आहे आणि तेच व्यवस्थित असं क्लीन करून घेत आहे. आणि गावाकडे जायच्या आधी सोफ्याचे कव्हर वगैरे मी वॉश करून ठेवले होते. आणि गावाकडे जायचं म्हणून मुद्दामूनच मी कव्हर वगैरे टाकले नाही, कारण काय होतं कव्हर लगेच म्हणजे न वापरता देखील परत वॉश करावा लागले असते, म्हणून मी कव्हर वगैरे टाकलेच नाही. आणि आल्याच्या नंतर व्यवस्थित सोफा झटकून आता कव्हर टाकत आहे. तर बघा कंगव्याच्या मदतीने मी कव्हर सोफ्यामध्ये घालत आहे. आणि अशा पद्धतीने जर घातला तर खूप छान ट्रिक आहे आणि खूप फायदेशीर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बेडशीट असो किंवा कव्हर असो कुठल्याही प्रकारचे अशा पद्धतीने घातले तर खूप छान बसतंय, अजिबात कव्हर निघत नाही. आणि सारखं कव्हर घाला वगैरे म्हणजे याचं देखील टेन्शन राहत नाही, फिट्ट बसतंय. अगदी 3-4 दिवस म्हटले तरी कव्हर निघत नाही, एकदम छान आणि व्यवस्थित असं फिट बसतंय. तुम्ही देखील ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला देखील या ट्रिकचा काही फायदा होतो का, आणि जर होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा अशाच पद्धतीने मी बेडचा देखील कव्हर घालून घेतला आणि सोफ्याचं देखील कव्हर व्यवस्थित असं घालून घेत आहे. आणि दादाचं देखील या ठिकाणी फिरणं चालूच आहे, त्याला देखील करमत नाही, त्यामुळे तो इकडे तिकडे फिरतच आहे. आणि वेदिका जी आहे ती बेडरूम मध्ये बसली आहे स्टडी करत. आता तिचं स्टडी म्हणजे पण काय, तिला अजून स्कूलला वगैरे घातलेलं नाही, पण जे काय मी घरात शिकवते तेच ती व्यवस्थित असं करत असते. बऱ्यापैकी तिला देखील येते ABCD वगैरे ती सांगत असते, जे मी तिला विचारीन ते बऱ्यापैकी ती सांगते. तर बघा सोफा व्यवस्थित असं क्लीन करून झाल्याच्या नंतर जे टीव्ही बेस आहे त्यावर बघा पसारा, मुलं आजारी असल्यामुळे त्यांची औषधं देखील वरतीच आहे आणि त्यांचं खेळणं देखील ते वरतीच असते, इकडे तिकडे फेकत असते. घरात लहान मुलं आहे म्हटल्यावर हे असं चालूच राहतं. आपण जरा वेळ आवरून ठेवला आणि 5-10 मिनिटं जर आपण इकडे तिकडे गेलो ना तर 5-10 मिनिटांमध्ये परत आहे तसा पसारा होतो. तर बघा मी कालच हा टीव्ही बेस आवरला आणि परत आहे असा वरती पसारा करून त्याने ठेवला. औषधं जी आहे ती मुद्दामूनच मी वरती ठेवले म्हणजे पटकन असं त्यांना देता येतात. तर बघा आज जरा त्यांना बरं वाटतंय, औषधांची पण काही गरज नाहीये. तर व्यवस्थित असं ते देखील मी बेडरूम मध्ये ठेवून दिले आणि टीव्ही बेस आहे तो क्लीन करून घेत आहे. तर बघा टीव्ही बेस देखील व्यवस्थित असं छान क्लीन करून घेतला. आम्ही कालच गावावरून आलो आणि कालच मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतला. आणि आज बघा एका दिवसातच किती धूळ झालेली आहे. टीव्ही बेस देखील व्यवस्थित असं छान क्लीन करून घेतल्याच्या नंतर त्याला देखील मी जे सोफ्याचे कव्हर आहे तेच मी त्यावर टाकत असते, म्हणजे जास्त धूळ होत नाही आणि सारखं पुसायचं देखील टेन्शन राहत नाही. म्हणजे 3-4 दिवस तर मी कापड तसंच ठेवत असते आणि 3-4 दिवसानंतर मी हे वॉश करायला टाकत असते. तर बघा गावावरून आल्या माझी नजर म्हणजे गावाकडे मी राहिले तरी देखील मला टेन्शन हेच होतं की माझे झाड आता सुकणार आणि यांना पाणी पण राहणार नाही. तरी मी गावाकडे जायच्या आधी त्यांना भरपूर असं पाणी देऊन गेले होते. भरपूर म्हणण्यापेक्षा जेवढी कुंडी आहे तेवढी मी भरून ठेवली होती. आणि काय होते पावसाच्या दिवसामध्ये जास्त पाणी पण टाकलं तर झाडं पटकन सडतात, त्यामुळे मी जास्त देखील टाकलं नाही, थोडं टाकलं. आणि काल आले व्हिडिओ बनवायच्या आधीच म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायच्या आधी मला ते कंट्रोलच झालं नाही आणि जेवढे झाडं सुकले होते तेवढं सगळ्यांना आमचे प्लांट आहेत
त्यांच्या कुंडीमध्ये अजिबातच पाणी राहिलं नव्हतं. पूर्णपणे माती अशी कोरडी झालेली होती, जशी शेतामध्ये एकदम घट्ट माती असते तशी झाली होती. तर आल्या आल्या मी त्यांना सर्वांना आधी पाणी व्यवस्थित दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर अरेका आमचे पानं देखील थोडेसे खराब झाले होते. जे येलो पानं होते ते व्यवस्थित असे मी काढून घेतले. तुम्हाला खाली दिसतच असेल की जे मूळ आहे त्यांचं ते येलो झालं होतं, त्याची पानं देखील व्यवस्थित असे काढून घेतले. आणि मनी प्लांट देखील छान बघा असा ग्रोथ झालेला आहे. जायच्या आधी मी पाणी देऊन गेलेच होते, पण आल्यानंतर बघा एवढे सुकले होते. तर काल पाणी देऊन देखील आज देखील त्यांना पाण्याची गरज पडली आणि आज देखील मी जास्त नाही पण 1 ग्लास सर्व झाडांना व्यवस्थित असा टाकला. तर बघा हे सर्व इंडोर प्लांट आहे आणि 15-20 दिवस घरी कोणीच नसल्यामुळे पानांवर देखील खूप धूळ साचलेली होती आणि व्यवस्थित पाणी दिल्याच्या नंतर त्यांना थोडीशी ब्राईट लाईट भेटावं म्हणून मी त्यांना गॅलरीमध्ये ठेवलं आणि पानांना देखील व्यवस्थित असं स्प्रे करून घेतला. तर बघा स्प्रे केल्याच्या नंतर एकदम छान असे टवटवीत आणि छान बहरलेले दिसतात. असे झाड बघायला ना मला खूप आवडतं. आणि आपलं जे मनी प्लांटचं वेल आहे त्याला देखील छान अशी ग्रोथ झालेली आहे. तर मी 8-15 दिवसानंतर घरामध्ये येऊन जेव्हा बघितलं तर मला खूप आश्चर्य आणि आनंद झाला की मनी प्लांट एवढं छान ग्रोथ झालेला आहे. काय झालं, जेव्हा मी नवीन कुंडीमध्ये मनी प्लांट ट्रान्सफर केलं तेव्हा त्याची वाढ जरा स्लो झाली होती. म्हणजे असं होतंच की जेव्हा आपण ट्रान्सफर करतो कुठलाही प्लांट असू दे त्याची वाढ थोड्या दिवस थांबते आणि नंतर ती वाढ व्यवस्थित अशी व्हायला लागते. तर मी होते त्यावेळेस त्याची वाढच होत नव्हती आणि आल्याच्या नंतर बघते तर खूप छान म्हणजे कुंडीच्या खालीपर्यंत मनी प्लांट आलं होतं आणि तेच बघून मला खूप आनंद झाला. तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की दादा मला काहीच काम आवरून देत नव्हता आणि काम केल्याशिवाय तर काही पर्यायच नाही. कारण गावावरून आलं सगळीकडे धूळधूळच होती आणि सगळी मला घराची पूर्ण स्वच्छताच करायची होती. आणि बघा गणपती देखील आले आहे, मला गणपतीची देखील तयारी करायची आहे. गणपती जे आहे ते माझ्या आवडीचे आहे आणि मी दरवर्षी ते बसवतच असते. त्यासाठी पूर्ण घर देखील मला क्लीन करायचं होतं आणि दादा मला काहीच आवरून देईना झाला म्हणून मी त्याला माझ्या शेजारीच गॅस जवळ बसवलं. वेदिका जी आहे ती हॉलमध्ये येऊन बसली आणि दादा इथं बसवला. त्यात देखील त्याची नखरी चालूच आहे. गॅसचं जे बर्नर आहे तेच काढ, कुठं गॅसलाच हात लाव. गॅसचं बटन मी खालनं ऑफ केलं आहे तरी पण जरा भीतीच वाटते वरती बसायचं म्हटलं तर ते काय शांत बसत नाही. आणि तर बघा त्याला बघत बघतच मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले. आता मला किचन ओटा देखील क्लीन करायचा होता. त्याआधी जे एक काम होतं ते मला आवरून घ्यायचं होतं. कारण किचन ओटा क्लीन केल्याच्या नंतर पुन्हा सगळं पाणी पाणी होतं आणि ते पाणी परत ओढत बसावं लागतं. त्याआधीच हे जे काम आहे ते पूर्ण करत आहे. तर बघा हे आहे खाऊचा वेल आणि खाऊच्या वेलला बघा वॉश केल्याच्या नंतर हे जे पाठीमागच्या पानाला असं ब्लॅक ब्लॅक झाले. मला देखील माहित नाही आता ते नेमकं काय आहे, पण ते आहे ते खराबच आहे मला असं वाटतं. त्यामुळे पानं देखील खराब होऊ शकतात म्हणून जेवढं मला काढता येईल तेवढं मी व्यवस्थित असं काढून घेत आहे. तर बघा गावाकडे गेल्याच्या नंतर त्याचं देखील पाणी चेंज करायचं राहिलं होतं आणि मुळ्या बघा एवढ्या वाढल्या आहेत ना, तर त्या मुळ्यांची एवढी वाढ झाली अजिबातच वेलाची वाढ होईना झाली. म्हणजे खाऊचा वेल वाढतच नाही. आणि बघा गावाकडे गेल्यामुळे एक पान देखील खराब झाले. बघा तुमचं देखील असं होत असेल आणि कुठलं तुम्ही प्लांट वगैरे ग्रोथ करत असेल आणि त्यांच्या वेलाची किंवा मुळे अशा पद्धतीने वाढल्या असेल आणि वेलाची वाढ होत नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून मुळ्या कट करा. म्हणजे त्या मुळ्या आहेत त्या परत पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर आहे असे फुटतात आणि परत त्या मुळ्यांची वाढ होते आणि वेलाची देखील वाढ होते. तर मला या ठिकाणी माझा हा विचार चालू होता की थोडंसं वेल कट करून परत पाण्यामध्ये त्याची ग्रोथ करायची आणि छोटे छोटे प्लांट बनवायचे. पण नंतर मी विचार केला आहे असं छान दिसतोय म्हणून मी आहे परत आहे असं ठेवला. तर बघा हे आहे स्नेक प्लांट. तुमच्यासोबत मी खूप आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की स्नेक प्लांटची कशी ग्रोथ करायची, म्हणजे स्नेक प्लांटचे कसे छोटे छोटे प्लांट बनवायचे. तर बघा तुम्हाला मी दाखवतेच. त्याआधी जे आहे म्हणजे प्लास्टिकचा बॉक्स तो देखील मी व्यवस्थित असं घासून ठेवला. त्याच्यावर देखील खूप अशी धूळ बसलेली होती. त्याला देखील घासला आणि त्याचं देखील पाणी व्यवस्थित असं चेंज करून घेतलं. तर बघा हे जे आहे मला वाटलं नव्हतं की याला देखील छान असं मुळे येईल किंवा त्याची देखील छान अशी ग्रोथ होईल. पण बघा प्रत्येक स्नेक प्लांटची जी कटिंग आहे त्याला छान अशा मुळे आलेल्या आहेत. बघा तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये छोटे छोटे काहींना आले आणि काहींना यायचे बाकी आहे. तर एकही असं नाही की ज्याला मुळे आलेल्या नाही, प्रत्येकाला मुळे आलेल्या आहे. तर बघा याला देखील बघा जे व्हाईट आहे त्याला मुळे आलेल्या आहे. आता बघू काही दिवसांनी मी याला ट्रान्सफर करीलच.
तर चला, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.